आताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं, मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं, ते म्हणजे न्यायाधीश गवईंचं. आपण मुद्दा समजून घ्या. त्यांच्या आई म्हटले असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले, ते महत्वाचं आहे. त्यांच्या आईंनी एक भावनिकून वक्तव्य केलं, पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत, हे तितकंच सत्य. आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय. आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा, वर्गीकरणाचा कायदा, सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एससीच्या आरक्षणामध्ये आणून एससी आरक्षणाचा पातळी कळण्याची सुरुवात या न्यायाधीशांनी केली. म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत. माणूस विचारणारी आंबेडकरवादी असला पाहिजे, मगच फरक पडतो. आणि म्हणून परत म्हणतो, आपण विचारांना जागूया, जातीला नाही. कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये, प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जायचे. बाबासाहेबांचे विचार एका जातीसाठी बंदिष्ट होते का? बाबासाहेबांचे जे न्याय होते, बाबासाहेबांनी ज्या कर्तुती केल्या होत्या, त्या सोमनाथ सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्यात, त्या एका जातीसाठी होत्या का? नाही. मग आपण बाबासाहेबांचं मिशन खऱ्या अर्थाने फेल करू जर आपण त्यांचे विचार आणि त्यांच्या योजना एका जातीसाठी बंदिष्ट ठेवल्या तर. आणि जर आपल्याला बाबासाहेबांचं मिशन आणि बाबासाहेबांचं विजन हे सक्सेस करून दाखवायचं असेल तर आपलं हेच काम राहतं की प्रत्येक जाती समूहामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जायला लागणार. आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब रासू गवई यांचा विरोध केला. आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा विरोध करीत आहे. जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही, त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झाल्याचं दुःख राहीलच. तेव्हा या बाप लेकाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही. दुःख दुसऱ्या या गोष्टीचं सुद्धा आहे की 2019च्या विधानसभेच्या निवडणुका आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या बाप लेकांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे. त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशनमध्ये बोललेलं आहे. मी स्वतः एमबीबीएस आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा अभ्यास आहे. फ्रस्ट्रेशनमुळे हे सगळे घडत आहे. आज देशामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे. रामदासजी आठवले यांचा फोन आला, त्यांना सत्कार घ्यायचा आहे. कवाडे साहेबांचा फोन आला, सुरेखाताई कुंभारे यांचा फोन आला. आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत, सत्कार घेता येईल का? परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये काहीतरी 900,000 मतं भेटले. त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. त्याच्यामुळे मी सहसा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो, परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं. तेव्हा या बापलेकांना दुर्लक्षित करा, सोडून द्या. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कुणाला सोडलं नाही. रामदासजी आठवले यांना सोडलं नाही, कवाडे साहेबांना सोडलं नाही, आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही, मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही. यांना कोणीच यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं. जय भीम.